तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्यातच रात्री 11:30 वाजेदरम्यान झालेल्या भीषण अपघातात 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला। राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील अमोल पाराजी गावडे वय वर्ष 30 हे कोल्हार येथील एका बँकेत नोकरीस होते। दररोज कोल्हापूरहून राहुरीकडे बसने प्रवास करत असत, मात्र मंगळवारी ते स्वतःच्या दुचाकीवरून कामावर गेले होते। रोजच्या प्रमाणे रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ड्युटी संपवून ते घरी परतत असताना नगर मनमाड महामार्गावरील डिग्रस फाट्यात त्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेनंतर वाहनाने त्यांना सुमारे 100 फूट फरफटत नेल्याने त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली। त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघात घडताच जय मल्हार रुग्णवाहिकेचे भागवत वराळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अमोल गावडे यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणलं, परंतु राहुरी ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केला। शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला। अमोल गावडे हे विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, अवघ्या 7 महिन्याचा मुलगा, आई वडील आणि एक भाऊजाई असा परिवार आहे। कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक झालेल्या निधनामुळे गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। दरम्यान या अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। नगर मनमाड महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांकडून रस्त्यांवरील सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। अमोल गावडे या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला। या घटनेमुळे डिग्रस गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।